धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर वन विभागाचा भोंगळ कारभार अखेर चव्हाट्यावर। कारण असं आहे की वन नाकेदार वन क्षेत्रफळ लाकूड तोडणकडांनी दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता गोळा करत आहेत। म्हणून पिंपळनेर चौघाई बाजूच्या विभागातील झाडांची कत्तल सर्वचपणे होत आहे। यावर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आपल्या दर महिन्याला हप्ते कसे भेटतील हे लक्ष देऊन, कारण झाडांची कत्तल कायद्याने गुन्हा आहे, परंतु या चारही बाजूला लिंबांचे लाकूड तोडून 2 नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात विकलं जात आहे। म्हणून वन विभागाचे ढोले साहेब करोडपती बनत असल्याचं देखील बोललं जातं। यातून अनेक लाकडं हॉटेल, वीट भट्ट्या तसेच कंपनीवाल्यांना देखील विकले जात असल्याने जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याचं दिसतं। तसेच डोळ्या आल्यापासून जंगलामधील अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याचं देखील बोललं जात आहे। म्हणून आमदारांनी व धुळे जिल्हा वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व सर्वसामान्य जनता करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.